नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात दाखल झालेत. नागपुरातील विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचं उद्घाटन देखील मोदी करणार आहेत. काही वेळापूर्वीच ते संघाच्या मुख्यालयात गेले आणि त्यांनी गोळवलकर आणि हेडगेवार यांच्या स्मृतींना अभिवादन केलं. त्यांच्या समाधीस्थळाला भेट दिली. आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी विवेक गावंडेकडून. विवेक, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज हा नागपूर दौरा आहे. संघभूमी ते दीक्षाभूमी असा हा दौरा आहे आणि महत्त्वाचा दौरा जो आहे तो मानला जातोय. आणि आपण जर पाहिलं तर आता थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आगमन जे आहे ते या दीक्षाभूमी परिसरामध्ये होत आहे. संघभूमीवरून स्मृती मंदिर परिसर आहे त्याकडून ताफा जो आहे त्याचा तो रवाना झाला आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी पुष्पवृष्टी घेऊन जे आहेत ते कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहे. सोबतच भारताचं संविधान सुद्धा या ठिकाणी दाखवल्या जातोय आणि स्वागतासाठी जे आहेत ते या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एकवटलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्याला महत्त्व देखील मोठ्या प्रमाणात प्राप्त झालेलं आहे. 2017 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दीक्षाभूमीमध्ये या ठिकाणी आले होते आणि त्यानंतर त्यांची दीक्षाभूमीची आजची ही जी भेट आहे ही दुसरी भेट आहे. महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानांनी दोनदा दीक्षाभूमीला जी आहे ती या ठिकाणी भेट दिली नाही. नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी पंतप्रधानपदी विराजमान असताना दोनदा दीक्षाभूमीत या ठिकाणी आज नतमस्तक जे आहेत ते पंतप्रधान या ठिकाणी होत आहेत. या दीक्षाभूमी समितीच्या माध्यमातून त्यांचं वतीने जे आहे ते स्वागत पंतप्रधानांचं या ठिकाणी केलं जाणार आहे आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अभिवादन जे आहे ते या ठिकाणी करतील आणि या ठिकाणी पंतप्रधान जे आहेत या ठिकाणून थोड्या वेळात रवाना होतील. सौरभ, विवेक, संघ मुख्यालयात काही चर्चा होणार आहे पंतप्रधान मोदींची कोणासोबत? संघ मुख्यालयापासून जो ताफा आहे सौरभ त्या ठिकाणावरून त्या ठिकाणी RSSचे जे काही प्रमुख नेते आहेत, RSSचे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून स्वागत पंतप्रधानांचं करण्यात आलं. त्या ठिकाणी स्मृती मंदिर जे परिसर आहे त्या ठिकाणी पंतप्रधानांकडून हेडगेवारांच्या ठिकाणी समाधीस्थळी जे आहे ते पुष्पहार जे आहे ते अर्पण देखील या करण्यात आलं आणि आता त्या ठिकाणावरून पंतप्रधान जे आहे ते आता दीक्षाभूमीकडे या ठिकाणी रवाना जे आहे ते झालेलं आहे. आपण एक दुसरं जर आपण पाहू शकतो की ज्या पद्धतीनं विधानसभा निवडणुकीमध्ये कॅम्पेन जे आहे ते केलं होतं ते एक आहे तो सेफ हेचे फलक सुद्धा मोठ्या प्रमाणात या दीक्षाभूमी परिसरामध्ये लावण्यात आलेले आहे. कुठेतरी या संपूर्ण दौऱ्याला जे आहे ते एक मोठं महत्व देखील जे आहे ते प्राप्त झालं. विवेक, धन्यवाद. पंतप्रधान मोदी हे सध्या नागपुरात आहेत. संघ मुख्यालयात त्यांनी डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या स्मृतींना अभिवादन केलेलं आहे. पंतप्रधान मोदी 16 मिनिटं संघाच्या मुख्यालयात होते. आज मोदींचा हा नागपूर दौरा सर्वच अनुषंगानं वेगळा आणि महत्त्वाचा आहे. पंतप्रधान मोदींनी सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या समाधीचं दर्शन घेतलं. डॉक्टर हेडगेवार हे संघाचे संस्थापक होते आणि पहिले सरसंघचालक. तर मोदींच्या भेटीच्या वेळी सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती. भेटी दरम्यान मोदी आणि मोहन भागवत यांच्यामध्ये काही काळ चर्चा झाली. जवळपास 16 मिनिटं पंतप्रधान मोदी हे संघ मुख्यालयात होते. यावेळी त्यांनी संघाचे संस्थापक हेडगेवार यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरी देखील या भेटीच्या वेळी उपस्थित होते. मोदी आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नागपूरचा त्यांचा हा दौरा सर्वच अनुषंगानं वेगळा आणि फार महत्त्वाचा आहे. तर संघाच्या मुख्यालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता निघालेले आहेत. त्यांचा हा नागपूर दौरा 4.5 तास मोदी जे आहेत ते आज नागपूरच्या दौऱ्यावर असतील. विविध कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती असणार आहे. पंतप्रधान मोदींसोबत सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा उपस्थित आहेत आणि आता पंतप्रधान मोदींचा ताफा जो आहे तो आपण या ठिकाणी पाहताय. थेट जाणार आहोत. विवेक, आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. विवेक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा जो आहे तो आता पुढे निघालाय. तर विविध कार्यक्रमांना पंतप्रधान मोदी यांची उपस्थिती असणार आहे. नागपूरच्या दौऱ्यावर आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. काही वेळापूर्वीच त्यांनी संघ मुख्यालयामध्ये जात स्मृती मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता ते दीक्षाभूमीकडे जाण्यासाठी निघालेले आहेत. या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागत जे आहे ते कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात केलं जातं. पुष्पवृष्टी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. भारताचं संविधान सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दाखवण्यात आलं. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना जे आहेत ते
हात दाखवून जे आहे ते अभिवादन या ठिकाणी केलं. उपस्थित कार्यकर्त्यांना या ठिकाणी हात दाखवलेला आहे आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा जो आहे तो दीक्षाभूमी या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत त्याचं अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमी परिसरामध्ये दाखल झालेले आहे.